नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंय विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आसा. आयज अधिवेशनाचो दुसरो दीस. आयज अधिवेशनात बरेचशे विशय चर्चेक आयले, वाद जालो, बोवाळ जालो. पुणून लोकांच्या वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा आमकां पळोवपाक मेळ्ळी आनी तीच तर खरी बरी गजाल आणि तेच तर विधानसभेचें काम. विधानसभा अधिवेशन म्हटल्या उपरांत तातूंत एक गजाल आसता, ती म्हटल्यार सरकारांत जे मंत्री असतात त्या मंत्र्यांक विधानसभेन आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडपाक मेळनात. ते मंत्री असल्या कारणान आमदारांच्या प्रश्नांक जापो दिवपाचें तांचें काम आसता आणि ह्या खातीर ह्या मंत्र्यांच्या मतदारसंघा कडेन सदांच दुर्लक्ष जाता. त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न, अडचणी हाका आवाज हो मेळना. सरकार पक्षाच्या हेर आमदारां कडल्यान जर मंत्र्यांच्या मतदारसंघातले प्रश्न काडले जाल्यार ते मंत्र्यांक रुचनात. म्हणटकच विरोधक जे असतात ते विरोधक हे आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडत असतात. म्हणटकूच अशा ह्या मतदारसंघातल्या लोकांचो एकमेव आधार हो विरोधी पक्ष फुडारी आसता. मनोहर पर्रीकर त्या वेळार अशाच तरेन पुराय गोंयचे विशय मांडटाले आणि म्हणूनच ते गोंयचे लिडर जावपाक पावले. आयच्या घडयेक युरी आलेमांव हांकां ती जबाबदारी पार पाडपाची आसा. पुणून एक गजाल आसता की विरोधी पक्ष फुडारी ह्या मतदारसंघातल्या लोकांचे विशय घेवन अभ्यास करून ते खरेच मांडपाक शकतात काय. कारण मागीर त्या मंत्र्याचें कोत्रपण घेवचें पडटा. म्हणटकूच कांय प्रमाणान ते विशय हे सुटावे जायनात आणि त्या विशयाक आवाजूय मेळना. आता ही गजाल जाली मंत्र्यांची. मुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ तर कायम दुर्लक्ष. त्या मतदारसंघाचे काय प्रश्न असतात, त्या मतदारसंघाचे काय विषय असतात. पुणून त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी करपी हे मुख्यमंत्रीच जाल्ल्या कारणान आपल्या मतदारसंघान बाबा अमूक अडचण आसा नाजाल्यार अमूक प्रश्न आसा अशें ते सांगपाक शकना आणि त्या खातीर त्या मतदारसंघातले लोक हे कायम आपल्या प्रश्नाच्या बाबतीत वंचीत उरतात. आता तांचे प्रश्न जर मुख्यमंत्र्या कडल्यान सुटावे जाले जाल्यार बरें आसा. पुणून जर सुटावे जायनात जाल्यार तांकां कोणूच आधार नासता अशी तांची परिस्थिती निर्माण जाता. ते मागीर आपले प्रश्न घेवन खंयच्याय आमदारा कडेन नाजाल्यार विरोधी पक्ष फुडाऱ्या कडेन गेले तरी पूण मुख्यमंत्र्याचो मतदारसंघ असल्या कारणान ताचेर कोणूच जाप काडपाक सोदिना आणि ह्या लोकांक कायम वंचीत उरचे पडटात. मागीर तांचो आवाज हो आमकां पत्रकारांक काडचो पडटा. आता हे इतलें रामायण सांगपाचें कारण कितें तर मुख्यमंत्र्याचो मतदारसंघ हो सांखळी मतदारसंघ. नो डावट ह्या सांखळी मतदारसंघात खुबशीं कामां मुख्यमंत्र्यान केल्लेलीं आसात. म्हणूनच आयज तांकां चडांत चड पाठिंबो हो वेगवेगळ्या निवडणुकीत मेळटना आमकां पळोवपाक मेळटा. पुणून त्या भायर ह्या मतदारसंघातल्या लोकांचे खूब सिरियस अशे प्रश्न आसात, अशे विशय आसात. पुणून त्या लोकांक धाडस जायना ते मुख्यमंत्र्या मेरेन व्हरपाचें. कारण ते मुख्यमंत्र्यां कडेन तांची वेगवेगळी कामां आसात. स्पेशली भुरग्यांक नोकऱ्यो जाय आणि हेर कामां. म्हणटकूच ते उलोवपाक तांकां धाडस जायना आणि मुकाट्याने हे सगळ्यो गजाली तांकां सोंसच्या बगर तांकां पर्याय उरना. पुणून तातूंत कांय लोक अशे असतात जे अशा पद्दतीचो भंय दवरिनासतना त्या प्रश्नांचो, त्या अडचणींचो पाठपुरावो हे मुख्यमंत्र्यां कडेन करतात, सरकार दरबारी करतात. असो एक खूब सिरियस विशय हो सांखळी मतदारसंघातल्यान आमच्या हातांत येयलो. तो विशय म्हटल्यार सांखळी मतदारसंघातलो आमोणा हो गांव. ह्या आमोणा गांवांत वेदांता कंपनीचो एक युनिट आसा, पीग आयर्न प्लांट. आणि त्या युनिटा खातीर पुराय आमोणा आणि सरभोंवतणच्या गांवांनी प्रचंड प्रमाणात सध्या प्रदूषण सुरू आसा. आणि हे प्रदूषण इतलें भयानक की ताचो गंभीर परिणाम हो आता आमोणच्या आणि सरभोंवतणच्या लोकांच्या आरोग्याचेर जावपाक लागला. तातूंत स्पेशली भुरगीं आणि जाणटे हांकां हाचो आता त्रास प्रचंड प्रमाणात जावपाक लागला. त्या पीग आयर्न प्लांटांतल्यान त्या प्लांटान एक व्हडली भट्टी आसा जी भट्टी कोळशाचेर चलता. म्हणटकूच कायम ह्या आमोण्यान म्हणटात तो कोळशाची वाहतूक ही सुरूच आसता.
आणि ती भट्टी ही कायम सुरू असता. त्या भट्टेच्या आणि पुराय त्या प्लांटाच्या मशिनाचा आवाज आणि तातून त्या भट्टेंतल्यान जो उजो पेट्टा त्या उज्यांतल्यान कितल्याशाच प्रमाणात लोखणाचे बारीक कुडके आणि कोळशाचे कुडके असे मेटल बारीक पिठो कसो भुकटी ताका आमी म्हणटात, ती भुकटी ही पुराय त्या वाठारांत पसरत चल्ल्या. आयज आमोणच्या लोकांची परसां बागो त्या पुराय गांवांतली झाडां तांचे घर नळे बांयो ह्या सगळ्या जाग्यार व्हडा प्रमाणान ही भुकटी स्पश्टपणान दिसता आणि ह्याच भुकटीन आयज त्या लोकांक थंय जगचें पडटा. ह्या विशया वयल्यान फाटलीं कितलींशींच वर्सां आमोणचे लोक हे वेगवेगळ्या थराचेर झूज दीत आसात. पुणून करतले कितें? तांकां न्याय हो मात्तूय मेळना. कारण वेदांता ही स्पेशल कंपनी असल्या कारणान आणि ह्या कंपनीचेर ह्या सरकारची खास मर्जी असल्या कारणान तातूंतल्या तातूंत हो मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचो असल्या कारणान आणि मुख्यमंत्र्यांची वेदांताचेर खास मर्जी असल्या कारणान ह्या आमोणकारांचे सद्याक कोणूच आयकना. आणि अशा ह्या परिस्थितीन कितें करचें हो जीवन मरणाचो प्रश्न तांच्या मुखार हो पडलेलो आसा. आयज आरोग्याच्या नदरेंतल्यान भुरग्यांक जाणट्यांक व्हडा प्रमाणान ह्या प्रदुशणाचे इफेक्ट हे आयज सोंसचे पडटात. आणि त्या लोकांनी करप कितें? थंय रावप काय तो गांव सोडून वचप अशी परिस्थिती आयज निर्माण जाल्ली आसा आणि तातूंतल्यान प्रचंड प्रमाणान हे लोक फ्रस्ट्रेट जाल्ले आसात. आता तुम्ही म्हणटले इतले जर लोक फ्रस्ट्रेट जाल्यार मागीर इलेक्शनाक ते मुख्यमंत्र्याक मतां कशी दितात? लोकांची परिस्थिती आयज अशी जाल्लेली आसा की फ्रस्ट्रेशन आसा पूण ते फ्रस्ट्रेशन व्यक्त करपाकूय मार्ग ना आणि जग मारीत निमणे ह्याच लोकां फाटल्यान रावचें पडटा. केन्ना तरी बाबा हे आमचे आयकतले आणि आमकां आमच्या ह्या प्रश्नांतल्यान सुटावो दितले अशा इच्छेंतल्यान हे लोक वावुरतात. पुणून ह्याच सगळ्या गजाली भितर एक मनीस जाणी ह्या सगळ्या गजालींचो फाटपुरावो केलो आणि तो फाटपुरावो केल्या उपरांत ह्या गजालीक एक अधिकृत अशा पद्दतीचो एक वळख की बाबा कितें आणि कशा पद्दतीन हे प्रदूषण चल्लां. देवानंद सगूण सिनारी पिंपळवाडा आमोणा ह्या थंयसरल्या एका थळाव्या मनशान ह्या गजालीचो फाटपुरावो फाटली कितलींशींच वर्सां सुरू दवरलेलो आसा. ऑलमोस्ट 4 ते 5 हजार डॉक्युमेंट तांणी RTIच्या आधारान ह्या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत आणि प्रकल्पा खातीर जाल्ल्या प्रदूषण आणि हेर गजालीच्या बाबतीत ताणें मेळयल्ले आसा. ताच्या खातीर हजारांनी रुपया ताका खर्च जाल्लो आसा. आता देवानंद सिनारी हांणी मूळ जी ताची कंप्लेन आसा ती तांणी 24/12/2021 ह्या वर्सा केल्ली. म्हटल्यार आयज आमी 2026 पावले. 4 वर्सां ह्या कंप्लेनीक जाली. एअर आणि नॉयज पॉल्युशन ह्या पुराय आमोणा वाठारांत जाता ताचो कसो त्रास थळाव्या लोकांक जाता आणि त्या संदर्भात तांणी ही कंप्लेन गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्डा कडेन केल्ली. पुणून ह्या कंप्लेनीचेर कांयच जावपाक शकूंक ना. ह्या कंप्लेनीचेर कसल्याच पद्दतीची एक्शन पॉल्युशन कंट्रोल बोर्डा कडल्यान जावंक ना. हाचो सातत्यान फाटपुरावो करून करून आवाज काडून पेपराचेर बातम्यो दिवन मिडिया भितर हो विशय हाडून तरी थंयसर कांयच पान हलना. ह्या परिस्थितींतल्यान तांकां आनीक प्रचंड प्रमाणात फ्रस्ट्रेशन येवप हें स्वाभावीक आसलें. म्हणून हालींच तांणी परतून एक फावट एक रिमायंडर लेटर गोवा पॉल्युशन कंट्रोल बोर्डाक दिलें आणि त्या रिमायंडर लेटराच्या आधाराचेर हे लेटर 12 जानेवारी 2026 ह्या दिसा ह्या रिमायंडर लेटराचेर गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्डान त्या वाठाराचें इन्स्पेक्शन केलें. ह्या पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचे सिनियर एन्व्हायरमेंटल इंजिनियर संजीव जोगळेकर हांणी ह्या संदर्भातल्या ह्या इन्स्पेक्शनाचो रिपोर्ट हो तांकां दिल्लो आसा आणि त्या रिपोर्टांतल्यान भयानक अश्यो गजाली मुखार आयिल्ल्यो आसात. ह्या पॉल्युशन कंट्रोल बोर्डाच्या रिपोर्टान ऑलमोस्ट 15 जाग्याचेर त्या पॉल्युशन बोर्डाच्या सायंटिस्टांनी 15 जाग्याचेर पळोवणी केली आणि ह्या 15 जाग्यांचेर प्रचंड प्रमाणात ही लोखणाची भुकटी आणि कोळशाची भुकटी ही प्रचंड प्रमाणात वचात थंय साठवल्याचे तांकां नदरेक आयल्या.
आणि हातू भितर स्पेशली बायो, हातू भितर शिक्षण संस्था, प्राथमिक शाळा अशाय गजालींचो आस्पाव आसा. घरां तर आयलीच, पुरून ज्या जाग्याचेर जाणट्यांचो भुरग्यांचो वावर आसा त्या जाग्याचेरूय प्रचंड प्रमाणात हे सगळे प्रदूषण, ही भुकटी ही सगळीकडे पसरलेली आसा आणि वाऱ्यान ही भुकटी लोकांक गिळची पडटा, लोकांक ती खावची पडटा, पुणून लोक हाच्या बाबतीत कांयच करपाक शकना. हो रिपोर्ट जर तुम्ही पळयत जाल्यार त्या रिपोर्टा वयल्यान तुमची एक गजाल लक्षात येतली की आमोणा आणि सरभोंवतणचो वाठार हो ह्या प्रदूषणाच्या विळख्यान पुरायपणान सांपडलेलो आसा. आमोणा, माशेल, खांडोळा कॉलेजी पर्यंत वेगवेगळ्या लोकेशनाचेर पॉल्युशन कंट्रोल बोर्डान इन्स्पेक्शन केलें जाल्यार तांकां त्या वाठारान व्हडा प्रमाणान हे पार्टिकल्स, बारीक बारीक कण म्हणटात तशी भुकटी ही तांकां दिसून आयली. आणि त्या खातीर आतां हेचेर उपाय योजना कितें ह्या बाबतींत सरकाराक म्हाका दिसता गंभीरपणान विचार करचो पडटलो, नाजाल्यार आमोणकार ही भुकटी गिळून काबार जातले आणि मागीर सरकार नेमकें कितें करतले हो प्रश्न आसा. आतां हे जे इन्स्पेक्शन आसा तो इन्स्पेक्शन रिपोर्ट हो 12 जानेवारी 2026 ह्या दिसा कंप्लेनंटाक पावल्लो आसा. ह्या इन्स्पेक्शना खातीर जे अधिकारी पॉल्युशन कंट्रोल बोर्डान नेमलेले तातूंत मिस्टर संजय काणकोणकर सायंटिस्ट, मिस्टर प्रथमेश गांवस देसाय JEE अँड मिस्टर अनिल परब FA अशा 3 जाणांचो हातूंत समावेश आसलो आणि मिसर्स वेदांता लिमिटेड पीग आयर्न डिव्हिजन आमोणा बिचोली ह्या युनिटाची तांणी ही पळोवणी केल्ली. आता लोकेशन्स तांणी जी वेगवेगळी इन्स्पेक्ट केल्ली तातूंत भितर पयलें लोकेशन म्हणटात ते आमोणा जंक्शन. ऑलमोस्ट आमोणा जंक्शन जे आसा ते 380 मीटर आसा त्या प्लांटाच्या कुशीक आणि थंय एट द टायम ऑफ इन्स्पेक्शन इट वॉज ऑब्झर्वड that the fine shiny metal particles were seen deposited on the leaves and on the road at the junction. कशा तरेन बारीक जी भुकटी जी आसा ती थंय झाडांच्या पानाचेर आणि रस्त्याचेर कशा पद्दतीन पसरलेली आसा ती तांकां दिसून येयली. ही भुकटी मागीर वाऱ्यान सगळीकडे पसरता आणि ती नाकांतल्यान लोकांच्या तोंडान आणि पोटान वयता हें स्पश्ट जाल्लें आसा. मागीर दुसरें लोकेशन गव्हर्नमेंट हायस्कूल आमोणा. हे हायस्कूल 650 मिटराचेर आसा आणि थंयसरूय बीन अशाच पद्दतीचे हे मेटल्स हे प्रचंड प्रमाणात थंय दिसून आयला अशें हो रिपोर्ट म्हणटा. मागीर तिसरें लोकेशन गव्हर्नमेंट प्रायमरी हायस्कूल आमोणा जे 800 मिटराचेर आसा. त्यावूय जाग्याचेर अशाच पद्दतीन हे सगळे बारीक जे कुडके आसात, शायनी मेटल पार्टिकल्स हे थंय दिसून आयिल्ले आसात. मागीर विलेज पंचायत आमोणा, त्या उपरांत हाऊस ऑफ मिस्टर देवानंद सिनारी जो कंप्लेनंट आसा त्याच्या घरा कडेनूय प्रचंड प्रमाणात हे सगळ्यो गजाली झाडांचेर, पर्सां भितर हे प्रचंड प्रमाणात आढळलेले आसा. मागीर महागणपती टेम्पल आमोणा नियर ओपन व्हॅल भंडारवाडा, ओपन व्हॅल आसा त्या बाये कडेन अशा पद्दतीन हे पार्टिकल्स एकठांय जाल्यात आणि त्या खातीर उदकूय ताचे प्रदूषित जाल्लें आसतलें हें स्वाभावीक आसा. मागीर फेरी पॉयंट आमोणा, मागीर विर्डी जंक्शन, त्या उपरांत विविधा हायर सेकंडरी स्कूल नावेली जे 2.39 किलोमिटराचेर आसा पळयात त्या युनिटा पासून थंय त्याय जाग्याचेर हे प्रदूषण पावल्लें आसा. नियर बेताळ देवस्थान नावेली जे 1.6 किलोमीटर आसा. नियर फील्ड एट हायवे आमोणा जे 930 मिटराचेर आहा. मागीर along द रोड एट बेतकी विलेज जे 1.6 किलोमिटराचेर आहा. माशेल गव्हर्नमेंट कॉलेज हे हांगासर जे ऑलमोस्ट 3 किलोमिटराचेर आसा. नियर गव्हर्नमेंट कॉलेज खांडोळा जे 3 किलोमिटराचेर आसा आणि 3 किलोमिटरा पर्यंतच्या ह्या वाठारान इन्स्पेक्शन केल्ल्या जाग्याचेर तांकां फायन शायनी मेटल्स पार्टिकल्स वर सीन डिपॉझिटेड ऑन द रोड एज वेल एज ऑन द लिव्स ऑफ द ट्री. म्हटल्यार ही जर परिस्थिती जर आमोणा आणि सरभोंवतणच्या वाठारांत जर आसा, आमी शुद्ध हवा ही हो खरो म्हटल्यार आमकां घटनेन दिल्लो हो आमचो अधिकार, ती शुद्ध हवाच जर आमकां मेळना जाल्यार मागीर कितें करपाचें. आणि हो मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचो, उद्योग जायच, मायनिंग जायच, सगळें जायच, पूण एट वॉट कॉस्ट. ह्या लोकांच्या जिविताक जर अशा पद्दतीन हो धोको निर्माण जावपाक लागलो
जाल्यार मागीर त्या विकासाचो अर्थ कितें? हो विकास कोणा खातीर? हो लोकां खातीर न्हू जाल्यार आनी कोणा खातीर? आता हाचेर उपाय योजना करपाची गरज आसा. जे कन्सेंट टू ऑपरेट ह्या युनिटाक दिल्ले आसा तातूंत भितर कितलीशीच कंडिशनां आसात. त्या कंडिशनाची फुलफिलमेंट हे युनिट करता काय कितें, ही कंपनी करता काय कितें, ताचेर कोणाची नजर आसा काय कितें? आता ह्या केसी भितर त्या कंप्लेनंटान कायम फॉलोअप करून ताचो फाटपुरावो केल्या उपरांत खंय तरी पॉल्युशन कंट्रोल बोर्ड इन्स्पेक्शन करता. नाजाल्यार खरें म्हटल्यार सुओ मोटो पॉल्युशन कंट्रोल बोर्डान हाचेर टायमली इन्स्पेक्शनां करून संबंधीत कंपनीक इन्स्ट्रक्शन दिवपाची गरज असता. पुणून ते हांगासर जायना. लोकांच्या जिविता कडेन कशा पद्दतीन खेळ हांगासर चल्ला ते आमकां ह्या सगळ्या गजालींतल्यान पळोवपाक मेळटा. आता हो विशय मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातलो असल्या कारणान ह्या विशयाक विधानसभेन काय तोंड फोडप शक्य ना. विरोधी पक्ष फुडाराकडेनूय हो विशय पावलो जाल्यार तेवूय ह्या विशयाचेर उलयतलेच हाची गॅरंटी ना. कारण हो विशय थेट मुख्यमंत्र्याचो असल्या कारणान मुख्यमंत्र्याचेर टिका करप हे परवडटले काय कितें असो विचार हे कांय जाण विरोधातले करतात. म्हणटकूच ह्या सांखळे मतदारसंघातल्या ह्या लोकांच्या ह्या प्रश्नांक आयज आवाजूच मेळपाक शकना आणि म्हणून आमी आमच्या माध्यमांतल्यान हो विशय मांडटात. हो विशय मुख्यमंत्र्यांक खबर आसतलोच कारण स्वाभाविक आसा तांचो मतदारसंघ. ते ह्या विशयाचेर नेमके कितें करतात? तांकां जर हो विशय खबर आसा जाल्यार ह्या विशयाचेर उपाय योजना कित्याक जायना? ह्या विशयाचेर सुटावो हो विशय कित्याक जायना? होय तितलोच म्हत्वाचो प्रश्न आहा. म्हणटकूच मुख्यमंत्र्यांनी हो विशय सोडून दिला काय कितें? कितें जाता तें जावं, आमोणकारांक काय फरक पडचो ना, आमोणकार आपल्याकूच मतां मारतले ह्या उद्देशान ह्या विशयाकडे दुर्लक्ष जाता काय कितें? जर खरेंच मुख्यमंत्र्याक ह्या आमोणा गांव आणि सरभोंवतणच्या लोकांच्या आरोग्याची ते एक दोतोर आसात म्हणटकूच तांकां आरोग्याच्या बाबतीत चड खबर आसा. तेच जर अशा पद्दतीन ह्या लोकांच्या बाबतीत वागपाक लागले, त्या वाठारांतल्या भुरग्यांची जाणट्यांची कितें चूक? आयज तांकां जर श्वासोश्वास घेतनाच जर हे प्रदूषण जर पोटान घेवचें पडलें जाल्यार मागीर तातूंत ताका कितें म्हणपाचें? म्हाका दिसता ह्या विशयाचेर निश्चितपणान मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालचें पडटलें. गंभीर दखल ह्या विशयाची घेवची पडटली. ह्या सगळ्या विशयाचेर उपाय योजना करची पडटली आणि आमोणा आणि सरभोंवतणच्या लोकांक शुद्ध हवा दिवपाची जी जबाबदारी सरकारची आसा ती सरकाराक पार पाडची पडटली. तर अशाच विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.